नमस्कार श्रोते हो. आज पहिला श्रावणी सोमवार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत सोमवारची कहाणी. देवादिदेव महादेव श्री शिवशंकरांची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकरांची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे. हा मागे पाही तो तेथे कोणी नाही. त्या भीतीने तो वाळू लागला. तेव्हा गुरुनी विचारले, खायला प्यायला वाण नाही? बाबा तू असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ असे म्हणते. मागे पाहतो तो कोणी नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नको, माग काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण. तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्याने काय केले? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी झाला. ये असा त्याने जबाब दिला. मागे काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजीने पाहिले, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराच्या पूजेला गेला. हिने थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायास बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला. अग दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशी असंच झालं. असं 4 सोमवार झालं. सरता सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघे जण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कोठून आली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिलं. तुझं माहेर कोठे आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथे घेऊन चल. पती सह चालली. मणिशंकराची प्रार्थना केली. मला अर्ध घटकेचे माहेर दे. तो वेळूचं बेट आलं. एक मोठा वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटके रावत आहेत. शिपाई पहारा करताहेत. बसायला पाठ दिला. भोजनाचा थाट केला. जेवण झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतले. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयता परत गेली. घर नाही, दार नाही, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचं बेट आहे. तिथे हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्याने विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. जर अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी हा काय केली. जेवती ताटं ढकलून दिली. रत्नांनी भरली, सोन्यांची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेराची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्ध घटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पावो. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय.